बघा मस्तपैकी इथे चूल लावलेली आहे दगडांची. बाकीचे महिला मंडळ इथे त्यांची तयारी चाललेली आहे. आणि इथे एक अंडा मला वाटतं गायब झालाय मित्रांनो. हा बघा एक अंडा लपून लपून वाकून खाल्ला जातोय. माणसं जेवण बनवायला आली आहेत का शेकोटी घ्यायला आली आहेत काय कळत नाही मित्रांनो. आणि इथे अंडा बिर्याणी खायच्या अगोदर सगळ्यांनी फरसांवर ताव मारलाय. ग्लास भरून भरून माणसं घेऊन जातात आहेत. हास्य बघा तिच्या चेहऱ्यावरचं एकदम. बघा अंडा बिर्याणी बनवायला चुलीच्या आजूबाजूला केवढी माणसं आहेत बघा मित्रांनो. आपली पंगत आता बसलेली आहे. सगळं कुटुंब सगळं गाव एकत्र मिळून एखादा कार्यक्रम साजरा करण्याचा आनंद वेगळाच असतो. कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांनी एकत्र येऊन वेळ घालवण्यात एक वेगळीच मजा असते. आणि आज असंच एक निमित्त मित्रांनो आम्ही निवडलेलं आहे. उद्या इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. आज 31 डिसेंबर आहे आणि तोच निमित्त आम्ही गावकऱ्यांनी आज निवडलेला आहे. आणि आम्ही आज सगळ्यांनी एकत्र येऊन भोजनाचा कार्यक्रम, रात्रीच्या डिनरचा कार्यक्रम, 31 साजरा करण्याचा कार्यक्रम इथे आखलेला आहे. आणि आजचा आपला व्हिडिओ मित्रांनो त्याबद्दलचाच असणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी नितेश शशिकांत पलनकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या लाडक्या व हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पलनकर्स लाईफ. मित्रांनो आता आपण आहोत आपल्या गावाला, ते म्हणजेच गोटेखलाटी मंडणगडला. आणि आपल्या गोटेखलाटी गावचे संपूर्ण ग्रामस्थ, सगळे ग्रामस्थ एकत्र मिळून जेवण बनवणार आहेत. तो क्षण एकत्र घालवणार आहेत, गप्पा गोष्टी मजा मस्ती करत. आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न आपण आता करूयात. आपलं महिला मंडळ तिथे जेवण बनवण्याची तयारी त्यांची चालू आहे. आता रात्रीचे वाजले आहेत 8 आणि आपण तिकडे लवकरच जाऊन बघूयात काय तयारी चालली आहे ते. हा बघा हा आपल्या गावचा नजारा, रात्रीचा अंधार झालाय सगळीकडे. आणि इथे आपल्या गावातील काही घरं आणि इथे आपले छोटे मंडळी वीरा, इथे वेदांत वगैरे सगळे खेळत आहेत. अर्धे जण तिकडे उभे आहेत हाताची घडी घालून, आयुष वगैरे काही जण तिकडे आहेत. आणि आपण आता इथे जाऊयात, आपले महिला मंडळ काय तयारी करतायत ते आपण बघूयात. आणि इथे बघा मित्रांनो मस्त आहे की आपण चूल पेटवलेली आहे आणि आपली शालूताई तिकडे आहे. आणि मला वाटतं आपण इथे अंडे उकडत ठेवलेले आहेत. किती अंडी असतील तरी आपण आता आणलेले आहेत 50 अंडी आहेत ना. बघा मस्तपैकी इथे चूल लावलेली आहे दगडांची. आणि बघा इथे आपण या टोपात जवळजवळ 50 अंडी मित्रांनो उकडत ठेवलेली आहेत. आपला आजचा काय बेत आहे, म्हणजे आपण आज काय बनवायचं ठरवलेलं आहे? अंडा बिर्याणी बनवायची ठरवली आहे. तर आपला आजचा मेनू मित्रांनो आहे अंडा बिर्याणी बनवायचा. आणि त्यासाठीच आपण ही जवळजवळ 50 पेक्षा जास्त अंडी आपण इथे उकडत ठेवलेली आहेत. मागे दुसरीकडे सुद्धा तयारी चाललेली आहे, ती सुद्धा आपण लवकरच बघूयात. हो इथे आपले बाकीचे महिला मंडळ इथे त्यांची तयारी चाललेली आहे. कांदा वगैरे कापतायत, थोडे रडतायत पण कांदा कापताना जरा. वहिनी आहे, वनिता आहे इथे. इथे स्वेटर घालून कोण आहे रे? निकिता आहे. बाकीचे प्रेक्षक सुद्धा तिकडे बसलेले आहेत 4 लाईनीत. विरेन आहे तिकडे, परत सानिया आहे आणि इकडे दोघीजणी आहेत परत ह्या साईडला. बाकी छोटे प्रेक्षक तिकडे आहेत. मस्त सगळेजण एकत्र मिळून कांदा, टोमॅटो, बाकी इतर गोष्टी काय त्या सगळ्या तयारी त्यांच्या चाललेल्या आहेत. आणि मित्रांनो आपली अंडी इथे उकडून झालेली आहेत. हे बघा जवळजवळ 50 अंडी आहेत मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आणि आपले छोटे मंडळी विरेन आहे इथे, सानिया आहे आणि वेदिता आहे, हे अंडी सोलण्याचं काम आता ते करतायत. जवळजवळ 50 अंडी आहेत सोलायची आहेत त्यांना. तिघांना तो टास्क आपण दिलेला आहे. आणि इथे आपला आतापर्यंत बिनकामाचा माणूस प्रथमेश इकडे आलेला आहे.
बघा पळाला पळाला लगेच तिकडे. अंडी सोलायला सांगितलं पळाला. विरेन एकदम अतिशय मन लावून सोलतोय अंडी एकदम. व्हायला फटाफट झाली पण एवढी तुमची. 10-12 झाली सोलून. फास्ट काम आहे तुमचं. तर मित्रांनो आपले आता बिर्याणीचे तांदूळ आपले टाकून झालेले आहेत. जवळजवळ वहिनी किती किलो होते तांदूळ आपले? 4 किलो ना. जवळजवळ 4 किलो बिर्याणीचे तांदूळ आपण या भल्या मोठ्या टोपात आपण टाकलेले आहेत. मस्त चुलीवर आपण आता ते शिजवतोय. आणि इथे आपला एक कामाचा माणूस त्यांनी जॉईन केलेला आहे प्रथमेशने. तो सुद्धा आता अंडी सोलायला बसलेला आहे मित्रांनो. हुशार असा काम करणारा आपला मुलगा प्रथमेश. मगाशी आपण मस्करी करत होतो. आणि इथे एक अंडा मला वाटतं गायब झालाय मित्रांनो. हा बघा एक अंडा लपून लपून वाकून खाल्ला जातोय. आता 50 ची 49 अंडीच राहिलेली आहेत मित्रांनो. आपली 50 अंडी 49 अंडी आपली सोलून झालेली आहे मित्रांनो. आता रात्रीचे वाजलेत 9 आणि गावाला प्रचंड थंडी आहे. आणि आपली वहिनी वनिता काकी वगैरे जेवण बनवता शेकोटी घेत आहेत तिकडेच. हे बघा एवढी थंडी इथे चालू आहे. स्वेटर वगैरे घातले सगळ्यांनी तरी सुद्धा प्रचंड थंडी लागते. आणि त्यामुळे चुलीजवळ सगळे शेकोटी घेत बसलेले आहेत. चुलीवरती ॲक्च्युली भात शिजत ठेवलेला आहे आपण, पण शेकोटी घेण्याचं काम सुद्धा इथे चालू आहे. आणि इथे आपली विनीता वहिनी आता तो भात जो आहे तो ढवत आहे पलिताने. मित्रांनो केवढा मोठा तो पलिता आहे. जवळजवळ एका माणसाच्या उंचीचा, म्हणजे 4.5 फुटाच्या आसपास वगैरे, 4-4.5 फुटाच्या आसपास एवढा मोठा तो पलिता असेल. आणि मित्रांनो हे जे सामान आहे ते आपल्या गावचंच सामान आहे. गावच्या आपल्या मंडळाने ते विकत घेतलेलं आहे. कारण आपल्या गावात कुठलाही कार्यक्रम असेल तेव्हा आपल्या गावातील महिला मंडळच हे सगळं जेवण वगैरे सगळी तयारी करत असते. आपण कुठल्याही बाहेरच्या कॅटरर्स वगैरेला आपण ही ऑर्डर देत नाही. आणि हे सामान कुठल्याही समारंभात कार्यक्रमात आपण इथे यूज करतो, वापरतो. आणि त्यामुळेच आपण हे सामान घेतलेलं आहे जेणेकरून कधी आपल्या ते वापरता येईल. आणि आपल्या रेखू वहिनीने आपल्याला आता जॉईन केलेलं आहे. मग अशी सामान आणायला ती होती. सगळे आम्ही देवारीला गेलेलो आणि ती आता आलेली आहे मदत करायला. आपल्या गावातील सगळे महिला मंडळ तिकडे जर बघितलं तिथपासून इथपर्यंत सगळे आपल्या गावातील महिला मंडळच ही सगळी तयारी करतायत. माणसं जेवण बनवायला आली आहेत का शेकोटी घ्यायला आली आहेत काय कळत नाही मित्रांनो. सगळे शेकोटीच्या बाजूलाच बसलेले आहेत. मस्त मजा मस्ती करत सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. तर आपण आता मस्त कांदा परतून घेतोय. जवळजवळ कांदा परतून झालेला आहे. आपली विनीता वहिनी कांदा परतून घेते. आणि इथे आपलं गोटे खलाडीचं छोटं महिला मंडळ, त्याच्यात आत्या मोठ्या आहेत त्या तिकडे बसल्यात, त्या टोपी लावलेल्या. बाकी सगळे छोटे छोटे आहेत. आणि इथे वहिनी पण आहे. हा काय बनवताय तरी तुम्ही लोक? अच्छा फरसाण आणि भेळ. कांदा लिंबू टोमॅटो वगैरे सगळं टाकून चकनावाला आयटम बनवत आहेत हे लोक. आणि इथे आपला प्रथमेश सगळ्यांना प्रसाद वाटतोय फरसाणची. सगळ्यांचा ओरडा खाल्ल्यामुळे तो आता पळतोय बाहेर. आणि इथे अंडा बिर्याणी खायच्या अगोदर सगळ्यांनी फरसाणवर ताव मारलाय मित्रांनो. हा बघा ग्लास भरून भरून माणसं घेऊन जातात आहेत. पत्रावळीत घेऊन, ताटात घेऊन, हे बघा इकडे ग्लासात घेऊन, हे बघा एक एक पॅक फरसाण तर सगळेजण मारतायत. आणि आपली संगीताताई इथे मस्त फरसाण पूर्ण पॅक करून घेऊन जाते घरी. बघा एकदम पोज देऊन आपल्याला मित्रांनो दाखवते. ती हास्य बघा तिच्या चेहऱ्यावरचं एकदम. हा लय भारी. आता इथे थोडं डिस्कशन चालू आहे मित्रांनो. अंडा बिर्याणी एकदम चांगल्या पद्धतीने कशी बनवायची ते. आणि आपल्या कृतीला इथे सुरुवात झालेली आहे. विनीता वहिनी आता काय टाकते? खडा मसाला का वहिनी?
कांदा वगैरे परतून आपला झालेला आहे आणि आपण तो साईडला ठेवलाय तिकडे. आणि इथे खडा मसाला आपण आता टाकतोय. बघा डायरेक्शन द्यायला इकडे बरेच जण आहेत असे लाईनीत बघा किती उभे आहेत. आणि आपला विरेन इथे बिर्याणी मसाला टाकतोय आणि आलं लसूणची पेस्ट आपण टाकलेली आहे. आणि इथे आपण हळू सगळ्या गोष्टी परतून घेतोय. लहान मोठी सगळी मंडळी आपापला सहभाग दाखवत आहेत. मिरच्या सुद्धा टाकून झालेल्या आहेत. हे काय टोमॅटो सूप ना, ग्रेव्ही, टोमॅटोची ग्रेव्ही पण टाकलेली आहे मित्रांनो आता. आणि शालूताई मसाला टाकते. इथे हळद बरे, बाकी इथं सगळ्या गोष्टी टाकल्या जात आहेत आता. बघा अंडा बिर्याणी बनवायला चुलीच्या आजूबाजूला केवढी माणसं आहेत बघा. मित्रांनो सगळ्यांचं सांगणं हेच आहे की बिर्याणी वगैरे बनवायचा आपल्याला एवढा काय अंदाज नाही, माहिती नाही. त्यामुळे एकमेकांच्या सहाय्याने मदतीने थोडंफार आपण ही बिर्याणी बनवायचा प्रयत्न करतोय. आणि त्यासाठीच एवढी सगळी मंडळी आपली आजूबाजूला जमलेली आहे. एक मजा आहे मित्रांनो. आता आपण अंडी जी आपण उकडलेली मगाशी ती टाकतोय बघा. आणि आपण अंडी व्यवस्थित परतून घेत आहोत. आता आपली सगळी अंडी टाकून झालेली आहेत मित्रांनो आणि आपण मसाल्यामध्ये ती व्यवस्थित परतून घेतलेली आहेत. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे असे सगळेजण म्हणतात मित्रांनो. आणि या कोथिंबीरचा एक शेवटचा थर लेअर आपण इथे टाकलेली आहे. मित्रांनो कसं आहे की आपल्या गावच्या साईडला बिर्याणी वगैरे या सगळ्या गोष्टी खूप कमी बनवल्या जातात. त्यामुळे आपल्या ग्रामस्थांना किंवा गावच्या साईडच्या लोकांना एवढी कल्पना नसते कसे बनवतात. पण आमचा एक छोटासा प्रयत्न आहे, त्याच्यात काही गोष्टी कमी जास्त होतील पण तो बनवण्याचा, एकत्र जेवण बनवण्याचा जो आनंद आहे, तो जो मेन उद्देश आहे या कार्यक्रमाचा, तो आम्ही नक्कीच घेतोय आणि तुम्हाला सुद्धा तो दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आपली बिर्याणी मित्रांनो ही जवळजवळ तयार झालेली आहे आपल्या पद्धतीने, जी काय असेल ती गावच्या. आणि आपल्या सगळ्या महिला मंडळाचं म्हणणं आहे की आपली ही देशी बिर्याणी, गावची बिर्याणी आपण जी काय ती बनवलेली आहे. आपण थोड्याच वेळात आता पंक्तीला बसूयात आणि बघूयात आपली बिर्याणी कशी झालेली आहे, ती टेस्ट बघूयात आपण करून. मित्रांनो आपली पंगत आता बसलेली आहे आणि रेखू वहिनी आपली सगळ्यांना जेवण वाढते, बिर्याणी वाढते. आपली छोटे मंडळी पहिली इथे बसलेली आहे आणि इथे छोटं महिला मंडळ इथे बसलेलं आहे साईडला. सगळेजण एकत्र बसून जेवतायत. 2 अंडी सोलणारा माणसाला एकच अंडा भेटणार आहे पण. आणि एक अंडा अगोदर खाऊन झालेला आहे एका माणसाने, त्याला दुसरा नाही कट्टा पाहिजे आता. पंगत बसलेले त्यामुळे सगळ्यांनी मोबाईल ठेवून आपला जेवणाचा आनंद घ्यावा, फोटो वगैरे नंतर काढावा ही सगळ्यांना विनंती आहे. चला बघा मस्त लाईनीत आपली सगळी मुलं बसलेली आहेत. आपण आपल्या ग्रामस्थांना विचारूयात मित्रांनो बिर्याणी कशी झालेली आहे. अच्छा, एक अंडा खाल्लेल्या माणसाला विचार कशी झाली बिर्याणी. मस्त एकदम टकाटक. वरती बघून सांगा कशी झाली बिर्याणी. एकदम कडक. हे बघा हा माणूस बघा काय डोक्याला रंगवलंय ते बघा. काका कशी झाली आहे बिर्याणी. एक नंबर झालेली आहे. काय प्रतिक्रिया तुमची याच्यावर. अच्छा अंडा खाताय का. अच्छा दुसरा अंडा घेण्यात येईल. आणि मित्रांनो आपलं महिला मंडळ ज्यांनी खरी मेहनत घेतली अंडा बिर्याणी बनवायला, आजचा कार्यक्रम सफल करायला, ते महिला मंडळ आपलं आता गावचं जेवायला बसलेलं आहे. हे बघा
काही जण मान खाली घालून बसलेले आहेत, त्यांना व्हिडिओमध्ये नाही यायचंय म्हणून. तर मित्रांनो, आपला आजचा छोटासा जेवणाचा बेत आम्ही इथे आखलेला 31च्या निमित्ताने. आपल्या सगळ्या महिला मंडळांनी इथे आपल्याला खूप मोलाचं असं सहकार्य केलं हे सगळं, हा सगळा कार्यक्रम यशस्वी करण्यात. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या गावातल्या, सगळेजण एकत्र मिळून ह्या गोष्टी एन्जॉय करत असतात, त्याचा आनंद घेत असतात आणि तोच आनंद घेण्याचा आम्ही आज इथे प्रयत्न केला. तर तुम्हाला आपला आजचा हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला आवर्जून कळवा. तुर्तास इथेच थांबूयात, भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय.